Hello and welcome to Amicus Law Academy. So the academy has come up with the courses of judgment writing which are aimed at the 60 marks. सो दोन पेपर जे असतात मेन्समधले 100 मार्काचे सिव्हिल आणि क्रिमिनल, यामध्ये 20 मार्काला जजमेंट रायटिंगचा प्रश्न असतो आणि 20 मार्काला लीगल एसे हा एक प्रश्न असतो. तर हे जे 60 मार्क्स आहेत हेही फार महत्त्वाचे असतात. प्रोव्हिजनवर बेस्ड जे बाकीचे 140 मार्क्स आहेत याचा तर सगळेच अभ्यास करतात, सगळं काही अवेलेबल पण आहे. पण या 60 मार्क्सकडं लक्ष देऊन जे यामधले मॅक्झिमम मार्क्स सिक्युअर करणार आहेत तेच इंटरव्ह्यूला जाणार आहेत. So these 60 marks decide who will go further for the stage of interview. So to secure the maximum marks out of these 60 marks, we have come up with two courses, the aim of which is, the base of these courses is to secure the maximum out of that 60 marks. So there are two courses. One is for criminal judgment writing including the legal essay, and one is the civil judgment writing. So this is an introductory video to give the information about how to attend the course. So starting with, these courses are being conducted through our app, that is the Amicus Law Academy Pune. ॲप तुम्ही डाउनलोड केला असाल, केला नसाल तर गुगल स्टोअरवरून ॲमिकस लॉ अकॅडमी पुणे हा ॲप डाउनलोड करा. देन आफ्टर डाउनलोडिंग द ॲप यू विल कम अक्रॉस टू दी स्टोअर टॅब. तिथं स्टोअर टॅब आहे. स्टोअर टॅबमध्ये कोर्सेस अवेलेबल असणार आहेत. त्या कोर्सेसमध्ये थोडंसं सर्च केल्यानंतर आपल्याला जजमेंट रायटिंगचे हे दोन कोर्सेस दिसतील. So criminal judgment writing and essay writing is the red one, and the blue one is civil judgment writing. Both these courses will be available, rather are available in the form of the recorded videos. Pre-recorded videoच्या फॉर्ममध्ये सगळे लेक्चर्स हे अवेलेबल आहेत. क्रिमिनल जो काही कोर्स आहे तो 23 मे पासून अवेलेबल होणार आहे. 23 मे पासून याचं अपलोडिंग सुरू होईल. साधारण प्रत्येक 2 कोर्स जे आहेत, प्रत्येक कोर्स साधारण 12-13 तासाचा असेल. आणि क्रिमिनल जो पार्ट आहे तो 23 क्रिमिनल जजमेंट अँड एसे रायटिंग हा जो कोर्स आहे 23 मे या दिवशी अवेलेबल होणार आहे. आणि तो मेन्सची एक्झाम जी आहे 2-3 जुलैपर्यंत अवेलेबल असणार आहे. सो तो कोर्सचा कालावधी जो आहे आपण 23 पासून 3 जुलैपर्यंत आहे असं समजू शकतो. पण संपूर्ण कोर्स हा सुरुवातीलाच 1-2 दिवसामध्ये एंटायर लेक्चर्स विल बी अवेलेबल फॉर यू. सेम थिंग रिगार्डिंग द सिव्हिल वन. सिव्हिलचा जो काही कोर्स आहे तो एंटायर कोर्स 1 जूनपासून अपलोडिंग सुरू होणार आहे. 1-2 दिवसामध्येच तो एंटायर कोर्स अपलोड होणार आहे. तो सुद्धा साधारण 15-16 लेक्चर्सचा 10-12 तासांचा कोर्स असणार आहे. सो that is regarding the courses. So once you go to the course, you have to enter into the content of the course. कोर्सच्या कंटेंटमध्ये गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळे टॅग्स दिसतील तिथं. त्यामध्ये कोर्स क्रिमिनल जजमेंट रायटिंग अँड एसे रायटिंगचा कोर्स असेल, त्याच्याबरोबरच जे काही आम्ही प्रोव्हाइड करणार आहे कोर्ससाठी, जसं की आधीचे सगळे काही क्वेश्चन्स जजमेंट रायटिंगवर विचारलेले राईट फ्रॉम 1986, अलॉंग विथ दी इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द बुक ऑफ द एसे रायटिंग ॲज वेल ॲज द जजमेंट रायटिंग, आणि काही कोर्ससाठी काही फॉर्मॅट्स वगैरे प्रोव्हाइड करणार आहे विच विल बी रेफर्ड इन दी कोर्स. हे सगळं काही तिथं अवेलेबल असणार आहे. सो ऑल दीज थिंग्स आर फॉर द पर्पज ऑफ द कोर्स. सो यू कॅन सिलेक्ट द क्रिमिनल जजमेंट रायटिंग लेक्चर्स फोल्डर for watching the lectures. So the list of the lectures will also be available. फोल्डरमध्ये जे काही लेक्चर्स असणार आहे त्याचं इंडेक्स अवेलेबल असणार आहे. कुठल्या सब्जेक्टवर कुठला लेक्चर आहे हे सुद्धा इन डिटेल अवेलेबल असणार आहे. So each lecture we are
ट्राईंग टू कीप इट बिलो 60 मिनटाच्या खाली ठेवायचा प्रयत्न करतोय, केला गेलेला आहे. 40 ते 50 मिनटाचा एखादं एक लेक्चर असेल आणि 3 तास हा व्ह्यूइंग टाईम दिलेला आहे. त्यामुळं एक लेक्चर हा कमीत कमी 3 वेळा बघायला मिळणार आहे, रिपीट. आणि लेक्चरची अवेलेबिलिटी असणार आहे 3 जुलैपर्यंत, मेन्सच्या डेटपर्यंत. सो आय ऑलरेडी सजेस्टेड यू, टोल्ड यू दॅट लेक्चर्स आर अवेलेबल इन दी प्री रेकॉर्डेड व्हिडिओ. हे लाईव्ह नाही आहेत. लाईव्हमध्ये इंटरनेटचा वगैरे प्रश्न येतो रिमोट ठिकाणी, म्हणून वी कंडक्ट our courses in the form of pre-recorded videos. All the banks will be available till the mains, and the course will be conducted in English as well as Marathi. English आणि मराठी या मिक्स लँग्वेजमध्ये आपण हा कोर्स कंडक्ट करणार आहोत, जजमेंट रायटिंग आणि एसे रायटिंगचा. फर्दर देर आर सम सजेशन्स फ्रॉम माय साइड. The Academy has already published the book on judgment writing, which includes the provisions of judgment writing, the articles on judgment writing, the format of the judgment, and some of the sample judgments. पूर्वीच्या परीक्षेतले 10-12 जजमेंट, 15 जजमेंट सॉल्व करून त्यामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर एसे रायटिंगची सुद्धा बुक पब्लिश केलेली आहे. तर these 2 books will help you to effectively learn to make the maximum of the course. So the book is also suggested. You can purchase the book through the app. This is the judgment writing book and essay writing book. यामध्ये 25 एक essays available आहेत. We are going to discuss on the essay also in the judgment writing criminal course मध्ये. त्यामध्ये आपण एसेमध्ये काय कंटेंट असायला पाहिजे, एसेचा फॉर्म कसा असायला पाहिजे, एसे कसा लिहायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. सो व्हॉट आय सजेस्ट यू इज, ज्यांनी बुक घेतलेलं नसेल त्यांना आपण कोर्समध्ये रेफर केलेले फॉर्मॅट्स, डिस्कस होणारे फॉर्मॅट्स हे सगळे अवेलेबल करून दिले जातील. 1-2 फॉर्मॅट जे काही असतील ते आम्ही ॲपमध्ये अवेलेबल करू. ते प्रिंटेबल फॉर्ममध्ये असतील, त्याची प्रिंट्स काढून समोर ठेवायला लागेल ते लेक्चर बघायचे आधी. अदरवाईज इफेक्टिवली तुम्हाला कळणार नाही की काय चाललेलं आहे. सो दॅट ऑल थिंग्स यू हॅव टू कीप विथ यू. इफ यू डोंट हॅव द बुक ऑफ जजमेंट रायटिंग, यू बेटर टू परचेस इट. व्हॉट आय सजेस्ट इज, त्यावर डिस्काउंट पण अवेलेबल असणार आहे कोर्स कॅन्डिडेट्सना. अलॉंग विथ दॅट जजमेंट रायटिंगसाठी IPC, CRPC, इव्हिडन्स हे बेअर ॲक्ट्स क्रिमिनल जजमेंट रायटिंगसाठी जवळ ठेवलेच पाहिजेत, अलॉंग विथ क्रिमिनल मॅन्युअल. तर जजमेंट रायटिंगच्या प्रोव्हिजन्स या सगळ्यामध्ये आहेत. सो प्रोव्हिजन्स वी आर ऑल्सो गोइंग टू डिस्कस. फॉर दॅट पर्पज यू शुड कीप विथ यू द टेक्स्ट. देन फर्दर जजमेंट रायटिंग हा फार व्हास्ट विषय आहे, पण आपण तो थोडक्यात एक्झामच्या पर्पजसाठी कसा जजमेंट लिहायचा आहे, कसं इफेक्टिव्ह जजमेंट लिहायचं आहे हे थोडक्यात बघणार आहे आपण एक 10-15 तासांमध्ये. तर त्यासाठी आपल्याला एक सेपरेट बुक ठेवायला लागेल क्रिमिनलसाठी आणि जजमेंट रायटिंग सिव्हिलसाठी. आणि जे काही आपण डिस्कस करू, ज्या काही तुम्हाला शंका येतील त्या एकत्र ठेवायला लागतील. 3 जुलैपर्यंत यामध्ये वेगळे डेव्हलपमेंट्स होऊ शकतील. तुमच्या शंका, आपले लाईव्ह सेशन्स वगैरे हे सगळं एकत्र असायला पाहिजे तुमच्या एक्झामच्या वेळेला. सेम थिंग विथ सिव्हिल. स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट इज द बेस ऑफ सिव्हिल जजमेंट. CPC पाहिजे, लिमिटेशन पाहिजे, सिव्हिल मॅन्युअल पाहिजे. हे सगळं ॲट हँड अवेलेबल पाहिजे. आणि सिव्हिलचं सुद्धा एक सेपरेट बुक करून सगळं कंपायलेशन एकत्र असलेलं चांगलं आहे. लेक्चर्स ऑन एसे रायटिंग विल बी प्रोव्हाइडेड इन फोल्डर ऑफ क्रिमिनल जजमेंट. दिस इज वी हॅव मेड अ पार्ट ऑफ क्रिमिनल जजमेंट रायटिंग कोर्स. एसे रायटिंगमध्ये मी सांगितलं की लेटेस्ट सब्जेक्ट्स काय आहेत, एसेचा कंटेंट काय, फॉर्मॅट काय वगैरे सगळं काही डिस्कस केलं जाणार आहे. सो keep the print of questions asked in. We are also providing all the questions right from 1986 till date on
जजमेंट ॲज वेल ॲज एसेचे सब्जेक्ट पण मिळतील आणि क्वेश्चन्स पण प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याची एक प्रिंट घेऊन समोर ठेवायची आहे. इन द कोर्स आपण वेगवेगळ्या क्वेश्चन्सवर, वेगवेगळ्या पूर्वी विचारलेल्या जजमेंट्सवर डिस्कशन करणार आहे. त्यावेळी ते तुमच्याजवळ हार्ड कॉपी अवेलेबल असणं गरजेचं आहे. सो यू हॅव टू टेक द प्रिंट ऑफ इट. रिगार्डिंग द डाऊट्स, you can drop the doubts in the chat section of the course. It will be attended and doubt clearance session सुद्धा कोर्सच्या मध्ये किंवा कोर्स झाल्यानंतर आपण कंडक्ट करणार आहोत. कोर्स झाल्यानंतर म्हणता येणार नाही, बिकॉज द कोर्स इज अवेलेबल अप टू 3rd July. आफ्टर सम डेज आफ्टर अपलोडिंग द बँक वी विल अनाउंस द डाऊट क्लिअरन्स सेशन अँड doubts will be cleared in that session. One more thing, we have a group of the course candidates, those who are enrolled for various courses of the academy. जे कुणी जजमेंट रायटिंगसाठी एनरोल करणार आहे त्यांनासुद्धा त्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाणार आहे. तो एक टेलिग्राम ग्रुप आहे आणि तिथं कोर्सशी संबंधित सगळी माहिती, नोटिफिकेशन्स तिथं आम्ही पोस्ट करणार आहोत. दिवसातून एकदा तरी तिथं आपण व्हिजिट करायचं आहे रेग्युलरली. And one more thing, all these question course and all the questions and the entire lectures at present will be available till the completion of the examination, that is till the date of the mains. Mains I think 2 जुलैला आहे, तर 3 जुलैपर्यंत हे सगळं काही अवेलेबल असणार आहे. Then regarding the contents, one can just have a look at this form, then the points for determination and issue, then appreciation of evidence, operative order, relevant provisions of the various acts which are needed for the judgment writing, then construction form of legal essay, important documents and witnesses and stages of trial. These all will be the content of our course. So let's start now and see how we can make maximum out of the 60 marks so that we can enter for the further stage. So best luck for your studies and best luck for your exams.